म्हणजे कठीण आहे ना, कठीण आहे ना व्रत. दीक्षा म्हणजे महान कठीण आहे व्रत. यामध्ये काय केलं जातं, बहिरंग आणि अंतरंग परिग्रहाचा त्याग होतो आपल्याकडून. आणि किती त्याग धर्मावर तुम्ही काय आहे व्रत घेतलेलं आहे. आणि बरोबर काय झालं, अकिंचन्य धर्मावर धर्म असताना दीक्षा घेतली म्हणजे सगळं अकिंचन झालं का नाही आपण, म्हणजे सगळ्या परिग्रहाचा त्याग झाला. बहिरंग 10 प्रकारचा परिग्रह आणि अंतरंग 14 प्रकारचा परिग्रह है ना. तो सोडत जायचा, आपण सोडण्याचा त्याग तर केलेलाच आहे, परंतु आपण आपल्या स्वभावामध्ये राहिलो ना की आपोआपच त्याचा त्याग होऊन जातो. मग बाहेर काय आहे, घर दार दास दासी सोनं चांदी वगैरे हे सगळे 10 प्रकारचे परिग्रह आहेत, तर त्याचा त्याग केलेला आहे आपण. आणि अंतरंग 14 प्रकारचा परिग्रह कोणता, मिथ्यात्व क्रोध मान माया लोभ आणि हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद आणि नपुंसकवेद. तर या सर्वाचा त्याग, हा 14 प्रकारचा परिग्रह, त्याचा त्याग आपण केलेला आहे. हा त्याग कसा होत असतो, तर आपण आपली साधना केली की हा परिग्रहाचा त्याग होतो. मिथ्यात्व म्हणजे काय आहे, विपरीत मान्यता, चुकीची श्रद्धा. शरीर म्हणजे मी आहे, त्याला म्हणायचं मिथ्यात्व. आणि आपण आता काय स्वीकारलेलं आहे, हे शरीर माझं नाही. छान छान. आपण कोण आहोत, जीव. छान. बरोबर, तुम्ही स्वीकारले, मी जीव आहे. म्हणजे समदर्शनाची प्राप्ती झाली. आपण स्वतःला जीव रूपाने जाणलं की यालाच म्हणतात सम्यक दर्शन. आणि खरे देव शास्त्रगुरु तर आपल्याला मिळालेलेच आहेत, है ना. खरे देव आपण रोज भगवंतांचं दर्शन केलं. ते भगवान कसे आहेत, वितराग आहे, सर्वज्ञ आहे, त्यांनाच म्हणतात खरे देव. ध्यान आली का माणच्या खुर्चीच्या खाली कापड आहे ना, नाही ते कापडच आहे. अभाव केलेला आहे, आपण सम्यत्व धारण केलेलं आहे. सम्यक ग्रहण कर ऐक रे जीवा आता लक्ष दे जरा. सम्यक ग्रहण कर ऐक रे जीवा आता लक्ष दे जरा. सम्यक म्हणजे काय, तर खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र याच्यावर श्रद्धा ठेवू. आपलं जैन धर्मावर अत्यंत श्रद्धा आहे. आपण काय म्हणलो, मोक्षाला जाईपर्यंत मला जैन धर्माचीच प्राप्ती हो. कारण जैन धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. कारण जैन धर्मामुळे आपल्याला खरे देव सहज मिळतात. रोज आपण भगवंतांचं दर्शन केलेलं आहे. पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान आणि कोणते तिसरे, नेमिनाथ भगवान. 3 भगवान आहेत ना, 3 प्रतिमा आहेत आपल्या मंदिरमध्ये. मग ते भगवान कसे आहेत बरं, ते भगवान वितराग आहेत. वितराग कशाला म्हणायचं, तर ज्यांच्यातून रागादी 18 दोष निघून गेलेले आहेत त्यांना म्हणायचं वितराग. राग म्हणजे राग द्वेष, प्रेम द्वेष, है ना. तर हा ज्यांच्यातून निघून गेलेला आहे, असे 18 दोष ज्यांच्यातून निघून गेलेत ना,
त्यांना म्हणतात वीतराग. आणि भगवान वीतराग आहेत, त्याचबरोबर सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ कोण? सर्वज्ञ. सर्व म्हणजे सर्वाला, ज्ञ म्हणजे जाणणारे. भगवान सर्वाला जाणतात ना. आपल्याला तर समोरच दिसतंय, पण भगवंतांना लोकातलं, तिन्ही लोकातील सर्व दिसतंय, है ना. दिसतं म्हणजे ते जाणतात, त्यांच्या ज्ञानामध्ये ते झळकतं सगळं विश्व. अशा रीतीने भगवान वीतराग आहेत आणि सर्वज्ञ आहेत. मग जसे भगवान तसा मी. मग जसे भगवान जीव आहेत तसाच मी सुद्धा जीव आहे. भगवान वीतराग आहेत, त्याप्रमाणे मी सुद्धा रागादी 18 दोषांनी रहितच आहे. आपल्या आत्मस्वभावामध्ये दोष नाहीत, अजिबात दोष नाही. आपण कसे आहोत? निर्दोष आहोत. निर्दोष परमात्मा आहोत आपण. आणि सर्वज्ञत्व स्वभाव आहे आपला. आपल्यामध्ये सर्वज्ञत्व शक्ती आहे, सर्वदर्शित्व शक्ती आहे, है ना. अशा अनंत शक्ती आपल्यामध्ये भरलेल्या आहेत या जीवामध्ये. या अनंत शक्तींचा आपण भंडार आहोत. म्हणून मी सर्वज्ञ स्वभावीच आहे. स्वभाव आहे म्हणून तो पर्यायामध्ये प्रगट होतो. आपणच भगवान होणार ना पुढे जाऊन. आता दीक्षा घेतली म्हटल्यानंतर आपण पुढे काय होणार? भगवान होणार, अरिहंत होणार, आपण सिद्ध होणार. आणि आता आपण आत्मिक आनंद भोगणार, है की नाही. आता जसे भगवान शांत आहेत ना, तसाच माझा आत्मा देखील शांत आहे. आणि भगवान कसे आहेत? सर्व परिग्रहाने रहित. आता त्यांच्या ठिकाणी शरीर सुद्धा नाही, है की नाही. सिद्ध अवस्थेमध्ये शरीर असतं का? नाही. आणि शरीर माझं नाही हा स्वीकार केलेला आहे, त्यामुळं आपोआपच अशरीरी बनतो. कारण अरिहंत अवस्थेनंतर सिद्ध अवस्था प्रगट होते, होय की नाही. आणि आपल्याला तर सिद्धच व्हायचंय, सर्वांना सिद्ध व्हायचं. आणि सिद्ध किती आहेत? अनंत सिद्ध आहेत सिद्धशिलेवर. आणि किती पण झाले सिद्ध तरी तिथं आपल्याला जागा आहे. असं काय घाबरायचं कारण नाही की आपल्याला जागा मिळते का नाही. पण आपल्याला जागा मिळणार, है ना. सिद्ध झालो तरी तिथं शरीर नाही ना, त्यामुळे आपण सगळे तिथं राहू शकतो, होय की नाही. मग खरे देव जे वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हितोपदेशी आहेत. हितोपदेशी कोणाला म्हणायचं? जे हिताचा उपदेश देतात. हिताचा उपदेश म्हणजे काय? तर कल्याणाचा मार्ग सांगतात. आपण कल्याण स्वरूप आहोत. आत्मा कसा आहे? छान आहे ना. डोळे बंद केले की आत्मा दिसतोय का नाही तुम्हाला? दिसतो का? मी जीव आहे असं जाणायचं म्हणजे दिसतो. दिसतो म्हणजे डोळ्याने दिसणार नाही आत्मा, है की नाही. आत्मा दिसतच नसतो, फक्त तो जाणला जातो. हा तुम्ही जाणताय ना, तुम्हाला जे ज्ञान होतंय ना, तर तो जाणणारा म्हणजे जीव आहे. आता तुम्हाला हे हात फिरवतायत, मग तुम्हाला वेदन होतंय की नाही, कळतंय की नाही, हे फिरवतायत हात, तर हा जाणतो ना, तो जीव जाणतो ना, ते ज्ञान. त्या ज्ञानाने आपण जाणत असतो. ह्या शरीराला काय समजतं का? शरीराला समजत नसतं. शरीर पुद्गलमय आहे आणि आत्मा ज्ञान दर्शन स्वभावी आहे. म्हणून त्या ज्ञान दर्शन स्वभावी आत्म्याला आपण जाणायचं, हे का नाही. जसं भगवान ध्यान करतात तसं आपण पण ध्यान करायचं.
मग ते खरे देव, मग त्यांचं भगवंतांचं अरिहंत भगवान जे तीर्थंकर आहेत. किती तीर्थंकर होतात? छान 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 24 तीर्थंकर होतात. पहिले आदिनाथ भगवान आणि शेवटचे तीर्थंकर महावीर भगवान, होय की नाही? मग 24 तीर्थंकर होतात ना, तर त्यांचं समौशरण भरतं, होय की नाही? आणि त्या समौशरणामध्ये अनेक जीव दिव्यध्वनी ऐकतात, त्यांची दिव्यध्वनी फिरते. ओम. आणि ओम म्हणजे पंचपरमेष्ठी. त्या ओम मधूनच ते सर्वांना उपदेश देतात. आलं का लक्षात? मग त्यांची दिव्यध्वनी फिरते आणि ती दिव्यध्वनी ऐकायला माहितीये, त्या समौशरणामध्ये सर्व जीव येतात. मनुष्य असतात, तिर्यंचे असतात, देव असतात, मुनी असतात, आर्यिक असतात, तुमच्यासारखे पण दीक्षा घेणारे जीव असतात आणि कितीतरी प्राणी पण असतात, वाघ, सिंह, हरिण वगैरे. आणि सगळ्यांना ती दिव्यध्वनी समजते, म्हणजे ती भाषा समजते. आणि इतकं सुंदर ते समौशरण असतं. त्या समौशरणामध्ये सगळे बसतात, 12 सभा असतात आणि त्यामध्ये सगळेजण ती दिव्यध्वनी ऐकतात, बर का? आणि ऐकून काय आहे त्यांना समजतं की मी शरीर नाही, मी जीव आहे. प्रत्येकाला समजतं. आणि मग सगळेजण काय करतात? भेद विज्ञान करतात. मी परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे असं जाणतात. आलं का लक्षात? आणि जाणून काय करतात? आत्मकल्याण करतात. आलं का लक्षात? अशा प्रकारे हितोपदेशी भगवान आहेत, कारण ते सगळ्यांना हिताचा, कल्याणाचा, मोक्षाचा, मोक्ष मार्गाचा उपदेश देतात, है की नाही? आणि काय आहे? त्यामुळे तो उपदेश ऐकून अनेक जीव सम्यक दर्शनाची प्राप्ती करतात. अनेक जीव व्रत संयम धारण करतात, तुमच्यासारखं दीक्षा धारण करतात, मुनी होतात आणि कितीतरी जीव ध्यान करून अरिहंत अवस्थेला सुद्धा प्राप्त होतात. अरिहंतच काय, तिथून काय आहेत? कितीतरी जीव सिद्ध अवस्थेला प्राप्त होतात. ही समौशरणाची महिमा आहे, त्या दिव्यध्वनीची महिमा आहे ना? सगळे जीव कल्याण करतात. आता तुम्ही किती छान कल्याण केलंय स्वतःच, है ना? आपण महान दीक्षा धारण केलेली आहे आणि आपण आत्मसाधना करतो आहोत, आत्मचिंतन करतो आहोत. आपण महान पुरुषार्थी आहात. आपण खूप काय आहे? भव्य जीव आहात. महान कार्य केलेलं आहे तुम्ही. आणि ही दीक्षा मी धारण केली, ही भावना आपण सारखी करायची, संस्कार करायचे. म्हणजे आपण इथून काय आहे? जरी स्वर्गामध्ये गेलो ना, व्रत धारण केलं की स्वर्गामध्ये जातो. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथून कुठं जाणार? भगवंतांची दिव्य ध्वनी ऐकायला जायचं. वरती समौशरणामध्ये जायचं आणि साक्षात सिमंदर भगवंतांची दिव्य ध्वनी ऐकायची. आणि तुम्ही सगळ्यांना सांगायचं. आता जसं तुम्ही ऐकता ना, तसं तुम्ही आता सगळ्यांना ऐकवायचं. काय ऐकलं आपण? हे सगळं भगवंतांनी जे जे सांगितलं ना, ते सांगायचं. म्हणजे आपलं पण कल्याण होतंय आणि सगळ्यांचं कल्याण होणार, है की नाही? अशा प्रकारे भगवान कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, वितराग आहेत आणि हितोपदेशी देखील
आहे. किती छान. आणि कसे आहेत देव? अशा प्रकारचे असतात. शास्त्र आणि गुरु. देव शास्त्र गुरूंवर श्रद्धा ठेवायची. शास्त्र म्हणजे जिनवाणी. जिनवाणी म्हणजे भगवंतांची दिव्य ध्वनी. आणि आपण ती शास्त्र ऐकतो की नाही? शास्त्र ऐकतो की नाही? शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं. कितीतरी शास्त्र आहेत. रत्नकरण शावकाचार आहे. अजून काय आहे? पार्श्वना स्तोत्र आहे. भक्तामृत स्तोत्र आहे. कल्याण मंदिर स्तोत्र आहे. इष्टोपदेश आहे. समाधी शतक, समयसार, प्रवचनसार, नियमसार, किती ग्रंथ आहेत, आहे की नाही? अनेक ग्रंथ आहेत. आणि त्या ग्रंथांच्या द्वारे ती भगवंतांची दिव्यध्वनी आपल्यापर्यंत पोहोचली, आहे की नाही? आणि त्यामुळे तर आपण आत्मकल्याण करू शकलो. अशी दिव्यध्वनी आपल्याला सतत ऐकायला मिळो ही भावना करायची, बर का? आणि देव, शास्त्र आणि गुरु. गुरु कोणाला म्हणायचं? तर शास्त्र म्हणजे ते सांगायचं. शास्त्र म्हणजे ज्यामध्ये अहिंसेचं पोषण केलेलं असतं. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही महाव्रत आहेत. त्या महाव्रतांना काय आहे? धारण करण्याची भावना सतत ठेवली पाहिजे. ह्या व्रतांचं पालन करण्याचा पुरुषार्थ आपण केला पाहिजे. आणि काय सांगितलं? ज्याच्यामध्ये दोष आहे तर ती जिनवाणी म्हटली जात नाही. जिनवाणी ही अबाधित असते. जिनवाणी ही निर्दोष असते, होय की नाही? तर त्या जिनवाणीचं आपण श्रवण करणार. आणि गुरु. गुरु कसे असतात? जे निर्ग्रंथ आहेत त्यांना गुरु म्हणतात. आलं का लक्षात? जे अंतरंग बहिरंग परिग्रहाने रहित आहेत, जे राग द्वेषादी भावांनी रहित आहेत, जे काय आहे? चारित्राचं पालन करतात. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची आराधना करतात, त्यांना गुरु असं म्हटलं जातं, आहे का? निर्ग्रंथ मुनिराज, आचार्य, उपाध्याय, साधू हे काय आहेत? मुनिराज आहे, ते गुरु आहे, है की नाही? अशा रीतीने देव शास्त्र गुरूंना माझा नमस्कार असो. छान छान. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं, है ना? ठेवायची अकाट्य श्रद्धा. काही झालं तरी देव शास्त्र गुरूंना सोडायचं नाही. ही भावना मोक्षाला जाईपर्यंत मी देवशास्त्र गुरूंना सोडणार नाही. मी आत्मस्वभावामध्येच राहणार. मी मोक्षाला जाईपर्यंत दानास पात्र राहणार. मोक्षाला जाईपर्यंत मी आत्मस्वभावाला विसरणार नाहीच. सम्यक दृष्टी कसा असतो? वेद विज्ञान करतो. परद्रव्यापासून स्वतःला भिन्न जाणणं याला सम्यक दर्शन म्हणतात, हे की नाही? मग काय सम्यक दर्शन अवघड आहे का? आपण आपल्या जीवतत्वाला स्वीकारलेलं आहे. मी जीवच आहे, मी शरीर नाही. मी जीवच आहे, मी इंद्रिय नाही. मी जीवच आहे, मी कशाय रूप नाही. मी रागी नाही, मी द्वेषी नाही. मी क्रोधी नाही, मी मानी नाही. मायाचारी नाही, मी लोभी नाहीच.
आपल्यामध्ये मिथ्यात्व नाही, आपल्यामध्ये कषाय नाही, कसल्याही प्रकारचे कषाय हे कासतात, कषाय हे दुःख देणारे असतात. कषायांना धारण करून कोणी सुखी होऊ शकत नाही. पण आत्मा कषायांनी रहितच आहे. मग जसा स्वभाव तसंच परिणमन करायचं. आपण कषाय करणारे नाहीत. आपण निष्कषायी आहोत. आपण निर्विकल्प आहोत. आपण विराग स्वरूप आहोत. निशंक आहोत. निर्लेप आहोत. निर्विकल्प स्वरूपो निर्मल स्वरूपो शुद्ध स्वरूपो स्वच्छत्व गुण संपन्न भगवंतांना, त्या पंचपरमेष्ठींना माझा नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. तुम्ही सारखं हात जोडताय, आमच्या लक्षात येते ते तुम्ही भगवंतांना सारखं सारखं काय करताय, शरण जाता आहात, भगवंतांना नमस्कार करता आहात. तुमचे परिणाम छान आहेत. हेच करायचंय, कारण भगवानच आपल्याला शरणभूत आहेत ना, त्यांची शरण सोडायची नाही. भगवंतांना आपण जुळून राहायचं, कारण ह्या संसारातून आपल्याला कोण तारणार, भगवानच तारणार आहे. म्हणून त्या भगवंतांना आपल्या चित्तामध्ये ठेवायचं. ते भगवान जसे आहेत ना तसा मी आहे, आणि त्यांना पाहत राहिलो की आपण पण तसेच बनतो. म्हणून प्रभूंना पाहायचं डोळ्यासमोर सारखं. जीवनभर आपण भगवंतांचं दर्शन केलेलं आहे. रोज केलं का नाही? रोज मंदिरात गेला की नाही तुम्ही? मग त्या भगवंतांना आपण विसरणार का? नाही विसरणार. ते भगवान आपल्या लक्षात आहेत, है की नाही? मग त्यांना आपण डोळ्यासमोर ठेवायचं. त्या भगवंतांचं दर्शन करतो आपण मंदिरात जाऊन, आणि त्याच्या आधी काय आहे, मानस्तंभाचं दर्शन करतो की नाही? मानस्तंभ आहे ना मंदिरच्या पुढे. मग त्या मानस्तंभाचं दर्शन करतो. तो मानस्तंभ काय सांगतो? नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. मानस्तंभ, मान म्हणजे मान कषाय है ना, अहंकार गर्व, त्याचं स्तंभन म्हणजे नाश करणारा आहे, त्याला रोखणारा आहे, त्याला दूर करणारा असा हा मानस्तंभ असतो. असू देत की, काय करायचं. काय छान पदर घेतलाय मस्त डोक्यावरून, तुम्ही पांढरी साडी नेसलेली आहे, की नाही? त्या मानस्तंभाचं आपण दर्शन करतो. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. महावीर भगवान झाले ना 24वे तीर्थंकर, तर त्यावेळेस त्यांच्या समोषणामध्ये इंद्रभूती गणधर गेले. कारण महावीर भगवंतांची दिव्य धुनीच खेळत नव्हती. मग 63 दिवस झाले तरी दिव्य धुनी फिरली नाही. मग भगवान काय सांगत नाहीत म्हटल्यानंतर इंद्राला चिंता निर्माण झाली. आलं का लक्षात? इंद्र असतो ना स्वर्गातला, त्याला वाटलं अजून कसे काय भगवान दिव्य धुनी फिरत नाही भगवंतांची. मग त्यांच्या लक्षात आलं की इंद्रभूती जे आहेत है ना, 3 भाऊ होते, इंद्रभूती, अग्निभूती आणि वायुभूती.
तर ते जे आहेत इंद्रभूती ते भगवंतांचे गणधर बनणार आहेत. मग ते काय आहे, इंद्र आला आणि त्याने काय केलं, पंडिताचं रूप घेतलं आणि त्या इंद्रभूतींकडे गेले. बर का, गोष्ट सांगते मी तुम्हाला. आणि मग तिथं गेल्यानंतर आता कसं सांगणार त्यांना, भगवंतांच्या समोषणात चला म्हटल्यावर तसं येतील का ते ब्राह्मण होते आणि खूप हुशार होते, खूप विद्या होते त्यांच्याजवळ, परंतु खरं तत्व नव्हतं. मग त्यांनी काय केलं, 6 द्रव्य 7 तत्व असं काय आहे त्याचं स्वरूप असणारं एक श्लोक म्हटला. आणि त्या इंद्रभूती गणधरांना म्हटले तुम्ही अर्थ सांगा. मग त्यांना काय संस्कृत अर्थ तर येतच होता, त्यांना हुशार होते ना ते, मग अर्थ येत होता, पण त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणाले चल तुझ्या गुरूंजवळ चल, त्या गुरूंना मला बघायचंय, इतके हुशार कोण आहे. मग म्हणाले चला. मग सगळेजण कुठं आले, समोषणामध्ये आले. कोण, इंद्रभूती आणि त्यांचे सगळे शिष्य, 500 शिष्य होते त्यांना. आणि सगळे आले आणि आल्यानंतर त्यांना वादविवाद करायचा होता. कोण आहेत तुमचे गुरु, अशा अहंकारात आले ते. पण आल्यानंतर पहिल्यांदा त्या समोषणाच्या बाहेर काय असतं, मानस्तंभ, चारी बाजूला 4 मानस्तंभ असतात समोषणाच्या कडेला. मग ते मानस्तंभ पाहिलं ना त्या इंद्रभूतींनी की लगेच त्यांचा मान कशाय निघून गेला. आणि मान कशाय संपला की संपलंच की सगळं. मग त्यांनी काय केलं, नमस्कार केला भगवंतांना. मानस्तंभाकडे असं वर पाहावं लागतं की नाही, वर असते तसे मानस्तंभात वरच्या बाजूला भगवान असतात. मग ते पाहिलं की ह्यांचा मान कशाय सगळा निघून गेला. आणि गेले आणि महावीर भगवंतांना नमस्कार केला. आणि काय केलं, त्यांना म्हणाले मला, त्यांची दिव्यध्वनी ऐकली आणि सगळ्या शंकांचं समाधान झालं. आणि काय म्हणाले माहितीये, ते इंद्रभूती गणधर म्हणजे इंद्रभूती ते ब्राह्मण होते. मग ते महावीर भगवंतांना म्हणाले मला दीक्षा द्या. काय म्हणाले, दीक्षा द्या. तुम्ही म्हटलं का नाही दीक्षा द्या आम्हाला, तसं दीक्षा द्या म्हटलं की त्यांची दीक्षा झाली. आणि ते काय झाले, गौतम गणधर झाले. बघा, महावीर भगवंतांचे प्रमुख शिष्य बनले ते. आणि मग जी महावीर भगवंतांची दिव्यध्वनी सांगितली ना, तर ती त्यांनी सगळी काय आहे सूत्रबद्ध केली. कोणी, इंद्रभूती गणधरांनी. आणि कुठं माहितीये, कुठं पहिली दिव्यध्वनी फिरली महावीर भगवंतांची, अगदी बरोबर, कुठं, विपुलाचल पर्वतावर. म्हणजे कुठं, राजगृहीला. गेला होता का राजगृहीला, गेला होता. मग तिथं पहिल्या टुकेवर ना, त्याला विपुलाचल पर्वत म्हणतात. तर त्या ठिकाणी महावीर भगवंतांची पहिल्यांदा दिव्यध्वनी फिरली. आणि तिथंच काय आहे, श्रेणिक राजाचं राज्य होतं. मग श्रेणिक राजा आणि त्याची राणी म्हणजे चेलना राणी, है की नाही. आणि ते दोघं पण त्या समोषणामध्ये होते. आणि तो श्रेणिक राजा त्या महावीर भगवंतांचा प्रमुख श्रोता बनला. म्हणजे सगळी महिमा आहे का नाही समोषणाची, किती अपूर्व महिमा आहे. कोणाचे परिणाम कसे बदलतील सांगता येत नाही. तसं तुमचे परिणाम किती सुंदर बनलेले आहेत. तुम्ही महान असं व्रत धारण केलेलं आहे, तुम्ही संयम धारण केलेला आहे, सर्व इंद्रियांवर आपण विजय मिळवलेला आहे. तुमची साधना उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. तुम्ही महान पुरुषार्थी आहात. बस
आता आपल्याला ही साधना करत राहायचं आहे. म्हणून सारखं काय करायचं, भगवंतांना डोळ्यासमोर ठेवायचं आणि सतत काय म्हणायचं, अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध, अरिहंत सिद्ध. पहा पहा, महावीर भगवान आहेत, प्रभू आहेत, प्रभू जीव आहे, तसाच मी सुद्धा जीवच आहे. प्रभू शांत आहे, मी सुद्धा शांतच आहे. प्रभू अनंत गुणसंपन्न आहे, प्रभूंसमान हा मी देखील अनंत गुणसंपन्न आहे. प्रभू शाश्वत आहे, प्रभूंसमान हा मी देखील शाश्वत जीव आहे. अखंड